राज्यात महायुती एकत्र नाही याला भाजप जबाबदार, माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी भाजपावर फोडलं खापर। भाजप ज्यांना सोबत घेतो त्यांनाच आधी गिळतो, शिवसेना आमदारांना दुःख असह्य होईल तेव्हा उपचारासाठी बाहेर पडावं लागेल। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावरून वडट्टीवारांचा भाजपावर निशाणा। येवल्यातील शाळेत शिक्षकांची कमी, शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन, पंचायत समितीच्या आवारातच भरवली शाळा। रवींद्र चव्हाणांमुळे सरकार अडचणीत, शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। सुरुवात शिवसेनेनं केली आणि तक्रार कशाला, तुम्ही केलं की योग्य आणि भाजपानं केलं की चूक कसं, मुख्यमंत्री फडणवीसांनी शिवसेना मंत्र्यांना दिलं उत्तर। शिवसेना मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार, शिवसेनेचे मंत्री मंत्रालयातच मात्र कॅबिनेटला गैरहजर। मंत्री प्रचारात असल्यानं गैरहजर, महायुतीमध्ये वाद नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार नाही तर कुणाकडे करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सवाल। पुण्यातला आमेडिया कंपनीचा जमीन व्यवहार अजूनही रद्द नाहीच, पार्थ पवार आणि सहकाऱ्यांना नियमानुसार मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। पार्थ पवार कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानिया आक्रमक, मुंढवामधील वादग्रस्त जमिनीची पाहणी, अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी। अनमोल म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, शिवसेना आणि मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक भाजपात। महाडचे मुसलमान शिवसेनेत, भाजपासोबत गेल्यानं मुसलमान अजित पवारांवर नाराज, शिवसेनेचा महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। स्थानिक निवडणुकांमध्ये 50% जास्त आरक्षण देऊ नये, अन्यथा निवडणुका स्थगित करणार, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना विशेष कोर्टाचा दणका, मलिकांविरोधात कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित। 3 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईत सीएनजी गॅस सुविधा सुरू, सीएनजी गॅस भरण्यासाठी नागरिक 8 ते 10 तास रांगेत। सीएनजी पुरवठा थांबण्यामागे घातपात, सीएनजी वाहिनीला अज्ञातानं छिद्र पाडले, महानगर गॅस कंपनीचं वक्तव्य। दादा भुसे यांचा कट्टर विरोधक भाजपात, मालेगावच्या राजकारणाला नवं वळण, भाजपाचा एकाच वेळेला शिंदे आणि ठाकरेंना दणका। धाराशिवच्या परंडा नगरपालिकेत 2 गटात दगडफेक, शिवसेना उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानं झाला गोंधळ। भंडाऱ्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं, मोहाडीमधील जांभोरा ते बोरगाव रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याच आरोपींना जामीन देऊ नका, डिजिटल अरेस्ट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। किल्ले रायगडावर कचरा टाकणाऱ्यावर प्रवीण तरडे संतापले, रायगडावर कचरा टाकणाऱ्यांना प्रवीण तरडेंनी सुनावलं। मोसंबीला योग्य भाव न मिळाल्यानं शेतकरी नाराज, 1000 मोसंबीच्या झाडावर फिरवला जेसीबी।